छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर वडवळ नागनाथ येथे संपन्न। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून व आदेशान्वये तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्याचे निर्देश दिले होते। त्याचाच एक भाग म्हणून चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे महाराजस्व समाधान शिबिर संपन्न झालं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील हे उपस्थित होते। तालुक्यातील प्रत्येक कार्यालयातून सर्वसामान्य जनतेसाठी ज्या शासकीय योजना राबवल्या जातात त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, सर्व शासकीय योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। कृषी विभाग, पंचायत समिती, घरकुल विभाग, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, महिला व बाल विकास, महिला बचत गट यांच्या वतीने स्टॉल लावून संपूर्ण योजनांची माहिती देण्यात आली। या प्रत्येक स्टॉलला मंत्री महोदयांनी भेट देऊन शासकीय योजनांची माहिती घेत कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे नामदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार तहसीलदार नरसिंग जाधव यांनी केला। यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नरसिंग जाधव यांनी केले। मार्गदर्शनपर भाषणात नामदार बाबासाहेब पाटील यांनी सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले। व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, भूमी अभिलेखच्या VS गवई, नायब तहसीलदार निकम, नायब तहसीलदार स्वामी, नायब तहसीलदार अफसाना मॅडम, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, उपविभागीय अभियंता सूरज गौंड, जिल्हा परिषद सदस्य भानुदासराव पोटे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी भालचंद्र चाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंतराव जाधव, पंचायत समिती सदस्य भुजंगराव शिंदे, गजानन होंदराव, मीरावती कसबे, सरपंच मुरलीधर कांबळे, उपसरपंच बालाजी गंदगे, माजी सरपंच वैभव पाटील, मधुकर मुंडे, अब्दुल रहीम शेख, सिद्धेश्वर अंकलकोटे यांच्यासह सर्व विभागाचे कर्मचारी, लाभार्थी व नागरिक उपस्थित होते। यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विविध विभागाच्या विविध योजनांच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत चित्रफितीद्वारे। जिल्हा प्रतिनिधी दयानंद वाघमारे, चाकूर, लातूर। नमस्कार, माझे नाव कौशल्या दीपक मुंडे, राहणार लातूरचे आहे मी। हे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आम्ही जे बचत गटातील महिलांनी एकत्र आणून स्टॉल उभा केलेले आहे, त्या स्टॉल मध्ये हे स्टॉल मध्ये हे नाचणी पापड आहेत, पोहा पापड आहे, जिरा पापड आहे आणि ह्याच्यामध्ये आणखी उडीद पापड आहे, जवस, परत वटाणा, हळद पावडर, सर्व प्रकारचे प्रोडक्ट आणलेले आहेत। 4-5 गटाने मिळून हे उद्योग केलेला आहे। घरगुती बनवतात। बँकेतर्फे गटातून काही अंतर्गत गट ह्याच्यातून VO मधून, CLF मधून हे सर्व पैसे घेऊन आम्ही करतो। ओके, अंतर्गत आम्ही बेबी केअर किट आमच्या मार्फत वाटप करतो। प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही पण योजना अंगणवाडी मधून चालू आहे आणि लेक लाडकी योजना पण चालू आहे। आम्ही हे भरड धान्य शाळेमध्ये THR असतो आणि त्याच्यामध्ये प्रीमियम्स म्हणून प्रोटीन पावडर येते, म्हणजे पावडर आहे, त्याच्यापासूनच मुलांना धपाटे, गोड पदार्थ, शंकरपाळे हे बाहेर न विकता, बाहेर पावडर न देता विकून टाकतात बायका, जनावराला देतात, पण ते न खाऊ घालता घरीच त्याचे पदार्थ बनवायचे आणि मुलांना खाऊ घालायचं, हे सांगतात। त्याच्यापासून प्रोटीन मिळते। माझं नाव शैलेश मोरे, माझं पद आहे आरेखक म्हणून। आपण म्हणजे पुणे याच्यात आहे, मी पंचायत समितीमध्ये घरकुल विभागामध्ये आहे कार्यरत, शाखा सहाय्यक म्हणून तिथं माझं हे आहे। आणि इथं हा घरकुल विभागातली सर्व माहिती सांगण्यासाठी आणि लाभार्थ्यासाठी कसं घरकुल बांधकाम करायचं, किती जागेमध्ये बांधायचं, त्यासाठी आम्ही हा डेमो हे केलेला आहे। हा डेमोमध्ये लाभार्थ्याला कसं हॉल एक बांधायचा, किचन एक बांधायचं, त्याच्यामध्ये संडास बाथरूम करायची, ह्या माहिती देत आहे। कोणाच्या समस्या असल्या तर त्याच्या सोडवण्यासाठी आम्ही इथं हे केलेले आहेत, स्टॉल लावले। माझ्यासोबत 5 इंजिनियर आहेत आणि एक शाखा सहाय्यक, असं आम्ही 6 लोक आहेत। आपण या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे, पुणे हिशोबाने म्हणजे काय कार्यक्रम काय? छत्रपती शिवाजी महाराज हे शिबिर समाधान शिबिर म्हणून आहे, हा वडवळ नागनाथ इथे लावलेला आहे। आणि ते लाभार्थ्याचे सर्व जागृती होण्यासाठी, लाभार्थ्याच्या समस्या ही करण्यासाठी, काही लाभार्थ्याला KYC नसल्या कारणाने बिलं पडत नाहीत, ह्याच्यासाठी आम्ही सर्व स्टॉल एका जागी तालुक्यातल्या पूर्ण योजनेची माहिती देण्यासाठी इथे स्टॉल लावलेला आहे।
या ठिकाणी आपले अधिकारी आलेले आहेत. हा आमचे वरिष्ठ आलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आमचे विस्तार अधिकारी आहेत. त्याच्यानंतर आमचे गट विकास अधिकारी आहेत. इथे सर्व 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 पंचायत समितीचा स्टाफ इथं अवेलेबल आहे. या ठिकाणी हे जे बसलेले आहेत कोण? हे जे